जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। सरकार मागचा पाडा गिरवण्याचे काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा, मग मराठवाड्यात यावा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मंत्रिमंडळ बैठकीबाबत प्रतिक्रिया। शहरातील विविध समस्या सोडवण्याकरिता महानगरपालिका प्रशासकांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदन सादर। देशात महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण बघूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय झाले नाही झोपेतून जागे। संजय शिरसाटांच्या पक्ष कार्यालयाबाहेर SDPIच्या वतीने दाखवण्यात आले काळे झेंडे। महंत रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीकरिता विविध हिंदू संघटनांच्या वतीने शहरात हुंकार मोर्चा आला काढण्यात। सोशल माध्यमांचा वापर करताना खबरदारी घेण्याचे पोलीस अधीक्षक राठोड यांनी केले नागरिकांना आवाहन। जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे रेकी करणाऱ्या कॅमेऱ्यांचे अँटी ड्रोनद्वारे खंडित करण्याचे प्रात्यक्षिक। संपूर्ण देशातील महिला अत्याचाराच्या घटना विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गाडे गटातर्फे क्रांती चौकात जोरदार निदर्शने। दहेगाव नागरिक व शेतकरी रस्त्याच्या कामाने त्रस्त, शेतकऱ्यांचे विहिरीत उडी मारत जलसमाधी आंदोलन। गरुड झेप अकॅडमीच्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन थाटात संपन्न। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट व प्रवीण मसालेवाले ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत ट्रायसायकल शॉपचे करण्यात आले वाटप। राणा प्रतिष्ठान स्मशान मारुती गोविंदा पथकाने अवघ्या 29 सेकंदात 5व्या थरावर दिली सलामी। समाजसेवकांतर्फे गोविंदा पथकाचे अभिनंदन आले करण्यात। आई वृद्धाश्रमात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन। 300 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी डॉक्टर अरुण शिरसाटांची नियुक्ती। बैलपोळा निमित्त बाजारांमध्ये घुंगरू माळांनी थाटण्यात आली विविध साहित्यांची दुकाने।